नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? आमचं नाव मोहन नारायण कांबळे. अच्छा, गाव कोणतं? दाकाळे. दाखाळे, बारामती. दाकाळे बारामती. बरं बरं बरं, ठीक आहे. आणि आता तुमच्या मागं पीक दिसतंय, कोणतं पीक आहे हे? तुरीचं पीक आहे. तुरीचं पीक आहे. हां. आणि तुरीच्या पिकामध्ये आम्ही आलोय. आज आपल्यासोबत आहेत दाखाळ्यामधून कांबळे साहेब, सोबत आहेत सुर्वेकर सर. आणि ह्या तुमच्या तुरीच्या पिकासाठी तुम्हाला सुर्वेकर सरांच्या माध्यमातून काही इंडिया गुरुचे प्रोडक्ट भेटले, बरोबर आहे? भेटलं बरोबर. हां, मग ते प्रोडक्ट तुम्ही आता वापरले. तर थोडंसं तुरीबद्दल माहिती सांगा. ही तूर लावून किती दिवस झाले? इंडिया गुरुचे प्रोडक्ट तुम्ही काय काय वापरले आणि तुम्हाला काय फरक वाटतोय? काय आम्ही सुरुवातीला हा प्रयोग केल्यामुळं आम्ही फार समाधान नाही. पहिलं तुम्ही वापरलं होतं कुठल्या पिकाला? पहिलं नाही, सोयाबीनला वापरलं होतं. सोयाबीनला वापरलं होतं, त्याचा रिझल्ट तुम्हाला छान आलता. छान आलं. काय आलता सोयाबीनचा रिझल्ट? म्हणजे आमचं प्रोडक्शन जवळजवळ दुप्पट तिप्पट वाढलं असं माझं. तुमचं उत्पन्न तिप्पट वाढलं होतं. हां. ह्याच्या आधी तुम्ही नेहमी घेता? पण कायच्या एकरी जास्तीत जास्त 5-6 पिशव्या जास्त व्हायचे. जास्त ह्याच्या पलीकडे काय होत नव्हतं, किती खाया घातलं काय झालं तरी. बर बर बर, सोयाबीन. हा, आणि कीड बी असायची. हा हा. आता म्हणजे ह्या औषधाचा वापर केल्यापासून बिलकुल कीड नाही, काय नाही, व्यवस्थित म्हणजे सगळे फुलं कळी व्यवस्थित लागली. अच्छा अच्छा, मग तुरीचा रिझल्ट काय वाटतोय तुम्हाला? तुरीचा म्हणजे तूर, आता बघा तूर दाखवा तुम्ही. हा बी रिझल्ट हे खालनं फुटवा जो आहे ना, फुटवा कसा दाखवाल तुम्ही? हे बघा खालनं फुटवा जोरदार, आणि शेंगा खालून लागले सगळ्या. पूर्वी शेंगा कशा लागायच्या? पुरी शेंगा लागायच्या म्हणजे असं वाढत वाढत जाणार आणि एकदम शेंड्याला फक्त शेंगा लागायच्या, आणि आता पूर्ण झाड अक्षरशः लोंबलेलं आहे. त्याला वजन सकाळ झेपण आहे शेंगांचं, एवढं वजन हे लागलं तर. आणि भरपूर इकडचं, एक मिनटं, हे बघा अशा पद्धतीनं हे शेंगा बघू शकता तुम्ही. खूप जबरदस्त असा रिझल्ट आलाय इंडिया गुरुच्या प्रोडक्टचा. आणि हा रिझल्ट आपण बघतोय. सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्यामुळे हा रिझल्ट आलाय. आता मला सांगा, तुमची शेती किती आहे? पाऊण एकर आहे, अर्धा एकरापेक्षा जास्त आहे. अर्ध्या एकरापेक्षा जास्त आहे. बरं बरं. आणि ह्याला तुम्ही इंडिया ग्रोचे काय काय प्रोडक्ट वापरले? ग्रो मॅजिक वापरले, ग्रो मॅजिकची पुडी वापरली, स्प्रे, MI स्प्रे वापरला, आणि तेवढं 2च वापरले. त्याचे किती स्प्रे घेतले? दोन स्प्रे घेतले. 2दा स्प्रे घेतले. कधी कधी घेतले? एकदा फुलं कळीच्या वेळेस आणि फुलं कळीने शेंगा यायच्या वेळी घेतले. अच्छा, म्हणजे 2च स्प्रे घेतले. दोन स्प्रे घेतले. आणि 2 स्प्रे मध्ये हा एवढा नंबर 1चा रिझल्ट तुम्हाला भेटलेला आहे. खूप छान रिझल्ट भेटलेला आहे. साधारण सर खर्च किती झाला असेल 2 स्प्रेचा? 2 स्प्रेचा खर्च झाला असेल 2 ते 3 हजार रुपये खर्च झालाय. आणि हा एकच नंबर रिझल्ट तुम्हाला भेटलेला आहे. आता मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला, की हे सगळे प्रोडक्ट वापरून तुम्ही आनंदी आहेत का? एकदम समाधान आहे सर, त्याबद्दल काय शंकाच नाही. एकदम समाधानी आहात तुम्ही? बरं बरं, ठीक आहे. बाकीच्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगचाल? बाकीच्या शेतकरी मित्राला सांगणार की आपलं हाच तुम्ही औषधाचा वापर करा, आणि त्यापासून फार तुम्हाला उत्पन्न एक नंबर भेटतंय, त्याची मला खात्री आहे, एकदम पटली. अरे, म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांनी पण हे वापरलं पाहिजे, वापरलं पाहिजे. आणि तुम्ही एकदम आतून आनंदी आहेत. ओके सर, धन्यवाद धन्यवाद सर.